नमस्ते. तर सर्वप्रथम पिक्चर देणारे लोक या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अभिनेते श्री जीवन मेहरे सर. नमस्कार सर, तुम्हाला पिक्चरची आवड कशी निर्माण झाली? ज्यावेळेस तुम्ही पहिला पिक्चर कोणता बघितला की त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एकदम हुरूप निर्माण झाला? पहिला पिक्चर तर नाही सांगता येणार, पण चित्रपटाची आवड आमच्या गावात एक व्हिडिओ सेंटर होता. तर त्या व्हिडिओ सेंटरमध्ये रोज चित्रपट लागायचे टीव्हीवरती. टीव्ही आणि व्हीसीआर असायचं. तर त्या ठिकाणी लहानपणी आमच्याकडे पैसे वगैरे नसायचे पिक्चर बघायला, पण चित्रपटाची प्रचंड आवड. आम्ही चित्रपट बघण्यासाठी जे व्हिडिओ सेंटरचा जो मालक असतो तो म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेत बोली भाषेत आरोळ्या देण्यासाठी, म्हणजे आवाज देण्यासाठी, पुकारा करण्यासाठी की आज ह्या सेंटरला हा चित्रपट लागलेला आहे, तो लोकांनी बघायला. पूर्ण गावात आम्ही फिरायचो. म्हणजे हातात त्या चित्रपटाचं पोस्टर असायचं, चार पोरं पुकारा करण्यासाठी, आणि त्या चार मध्ये आम्ही असायचो, आणि एक ढोल वाजवण्यासाठी पुढे चालायचं. आणि त्या पद्धतीने मग पूर्ण गावात त्या चित्रपटाचा पुकारा करायचा. आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला फुकटात चित्रपट बघायला मिळायचा. ही अशी सुरुवात आमची झाली, आणि हे आमचं रोजच होतं. सर, तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपट आणि अनेक मालिका केल्या आहेत, आणि चित्रपट आणि मालिकेमधील तुम्ही असे उत्कृष्ट अभिनेते आहात. मग चित्रपट आणि अभिनेत्यामध्ये तुमची सुरुवात मग? माझी सुरुवात साधारण 2010 पासून झाली. म्हणजे चित्रपट आणि या क्षेत्राकडे आकर्षित होण्याचं कारण म्हणजे लहानपणापासून आमच्या गाव पातळीवरती नाटक व्हायचे, 3 अंकी नाटक व्हायचे त्यावेळी. त्या नाटकात मी श्रीपात्री भूमिका करायचो, श्रीपात्राची. आणि त्याच्यामुळे कुठेतरी कलागुण माझ्या अंगात होते, आणि बँड पार्टी काम करायचो, त्याच्यामुळे कुठेतरी ते गुण होते. म्हणजे कला क्षेत्राशी जवळचा संबंध आलेला होता. चित्रपट क्षेत्राकडे वळण्याचं कारण एकदा गौरव महाराष्ट्राचा की आवाज महाराष्ट्राचा असा काहीतरी कार्यक्रम चालू होता, आणि परीक्षक म्हणून आनंद शिंदे आलेले होते, आणि त्यांच्या आवाजात एक गाणं ऐकलं. त्यांचं म्हणजे परफॉर्मन्स चालू होता, आणि त्या परफॉर्मन्स नंतर त्यांनी शेवटी जय भीम हा शब्द उच्चारला. आणि मी तो कार्यक्रम बघत होतो. तर मी विचार केला की आपला माणूस टीव्हीत आहे, आणि आपण इथं काय करतोय, की आपणही असं काहीतरी केलं पाहिजे, की आपणही पुढे जाऊन काहीतरी गर्वाने नाव आपण घेतलं गेलं पाहिजे, किंवा आपणही काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग त्यामुळे मी थोडासा विचार केला, आणि एक नाट्य प्रशिक्षण एक आलेलं होतं काही दिवसांचं, अभिनय प्रशिक्षण मी घेतलं मी, कार्यशाळा वगैरे, आणि प्रॉपर प्रशिक्षण घेतलं. आणि त्याच्यानंतर मग बालनाट्यापासून माझी सुरुवात झाली. तर ते आजपर्यंत चालू, म्हणजे साधारण 12-13 वर्ष झालेत आता ते चालूच आहे. म्हणजे तुमचा प्रवास आजही चालूच आहे, आणि आशा अशी आहे की तो प्रवास तुमचा अजून पुढेपर्यंत चालू. हो. अभिनय क्षेत्राशी मी आता पूर्णपणे जुळला गेलोय, आणि मला नाही वाटत की मी त्याच्यापासून वेगळा होतो. म्हणजे अजून आम्हालाही कुठेतरी पुढे जायला सपोर्ट मिळेल, की तुमच्यामुळे आज आमच्याही मनामध्ये भावना उत्कृष्ट जाग्या होत्या की आम्हालाही काहीतरी करायचं असेल. तुम्ही आमच्या पुढे एक आदर्श म्हणून उभी आहात, म्हणून आमच्यामध्ये कुठेतरी ती आवड निर्माण झाली आहे. आदर्श वगैरे नाही, पण मग प्रयत्न करायला हरकत नाही, कारण आयुष्य एकदाच आहे, आणि ह्या एका आयुष्यात आपल्याला जे साध्य करायचंय ते केलंच गेलं पाहिजे. मग भले त्याच्यात यश येवो किंवा ना येवो, पण आपण करणं आपलं कर्तव्य आहे. सर, चित्रपट सृष्टीमध्ये असताना व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मग या सृष्टीमध्ये येत असताना तुमच्या आयुष्यामध्ये अशा कोणकोणत्या समस्या आल्या की ज्यांना तुम्ही तोंड दिलं आणि इथपर्यंत आले? समस्या संपलेल्या नाहीयेत, समस्या आहेतच, पण प्रत्येक वेळी काही ना काही येतात समस्या. नेमकं सांगणं कठीण आहे की कुठल्या कुठल्या समस्या आल्यात. कारण कसं असतं की आपण ह्या क्षेत्रात काम करत असताना सुरुवातीला तर आपल्याला वेळच समजतात लोक. तुम्ही कला क्षेत्राशी ज्यावेळेस कला क्षेत्र निवडणार त्यावेळेस बाहेरच्या तर जाऊ द्या, पण आपल्या घरचेच आपल्याला
पाहिजे तसा सपोर्ट करत नाही. त्यामध्ये काहीतरी याने वेगळंच डोक्यात घेतलं. तर खरी समस्या आपली तिथून असते घरापासून की सुरू होते. घरचे समजून नाही घेत. हा. ज्यावेळेस तुमचं कुठेतरी नाव होतं, तुम्हाला कुठेतरी टीव्हीवर बघतं, कुठेतरी तिराहित व्यक्तीने येऊन तुमच्या कुटुंबातील सदस्याकडे जर म्हटलं याने तो चांगलं करतो, मी त्याचं काम बघितलं, तेव्हा कुठेतरी त्याला आपल्या कुटुंबातील माणसाला बरं वाटतं आणि मग थोडंसं आपल्यालाही बरं वाटतं. परंतु सर्वात मोठी समस्या तर हीच आहे की कुठल्याही कला क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला घरचे ऍक्सेप्ट लवकर करत नाही. ही मोठी समस्या आहे. म्हणजे मान्यता देत नाही. मान्यता देत नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध कराल त्यावेळेस तेवढं पण त्याच्यातही जास्त कौतुक नसतं की हा करत असेल. ही समस्या मला मोठी वाटते. सर, तुम्ही आतापर्यंत कोणकोणते चित्रपट मालिका केल्यात, त्यांची नावे आमच्या प्रेक्षकांना ऐकण्यासाठी आवडतात? मी 2012 मध्ये भूताची शाळा हा पहिला चित्रपट केला. पण त्याच्या आधी 7वी पास, त्याच्यात माझा 2 मिनिटाचा सीन होता. म्हणजे मॉब सीन मध्ये काम केलं, तर तो पहिला चित्रपट. आणि चांगलं कॅरेक्टर ज्याचे डायलॉग होते तो भूताची शाळा. मग तिथून चांगला रोल मिळण्याची एक सुरुवात झाली. भूताची शाळा झाला, तलाव झाला, त्याच्यानंतर संघर्ष एक मास्तरचा, त्याच्यानंतर झांगडू, त्याच्यानंतर आता 2014 मध्ये आपलं 23 मध्ये जैतर. आता पुन्हा 2 चित्रपट माझे रिलीज नाहीत, त्याच्यातही चांगलं कॅरेक्टर माझं. म्हणजे एक खूप मोठा बॅनरचा आहे आणि एक दंश नावाचा आहे, त्याच्यात पण चांगले कॅरेक्टर आहे. आणि त्याच्याबरोबर सिरियल म्हणाल तर प्रेमा तुझा रंग कसा, याच्यावरती स्टार प्रवाह, त्याच्यानंतर सोनी मराठीवरील तारा राणी, ज्ञानेश्वर माऊली, जयशंकर. आणि त्याबरोबरच नाट्य क्षेत्राशी सुद्धा मी खूप जवळच आहे. कारण माझा पहिला ह्या क्षेत्रात येण्याच्या आधी, म्हणजे चित्रपट किंवा सिरियल याच्यामध्ये येण्याच्या आधी मी नाटकातच काम करायचं. म्हणून वेगवेगळ्या नाट्यस्पर्धा वगैरे. आता अलीकडे आमचे माझे मित्र प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक जयराम माळी सर यांनी ती आम्ही फलाट क्रमांक याचे आम्ही बरेच प्रयोग केले. अटल करंडकला ते नाटक आमचं चांगलं झालं, त्याचा परफॉर्मन्स. आणि असे एकांकिका किंवा राज्यस्तरीय वगैरे आम्ही त्या नाटक सुद्धा आम्ही करत असतो, किंवा नाटक सुद्धा मी करत असतो. म्हणजे आज नाटकापासून चालू झालेला तुमच्या आयुष्याचा प्रवास आज कुठेतरी उत्कृष्ट अभिनेता म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. उत्कृष्ट अभिनेता नाही म्हणता येणार, पण मग बऱ्यापैकी. मग सर, पिक्चर तुम्ही तुमचं जगण्याचं माध्यम समजता का? हो, मला वाटतं बऱ्यापैकी समजतो. कारण कसं आहे, चित्रपट किंवा पिक्चर हा समाजाचा आरसा असतो. की चित्रपटात ज्याही गोष्टी दाखवल्या या ज्या समाजात घडलेल्या काही घटित गोष्टी असतात, तेच आपले लेखक कागदावर उतरवतात आणि दिग्दर्शक त्याला जिवंत रूप देतात. म्हणून ते जगण्याचं माध्यम मला वाटू शकतं. आणि चित्रपटामुळे किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात की त्या चित्रपट फॉलो केल्यामुळे आपल्या स्वतः वैयक्तिक जीवनात सुद्धा खूप काही बदल होतात. म्हणून चित्रपट जगण्याचं माध्यम असू शकतं. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. आम्ही तुमचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा असं मी व्यक्त करतो. धन्यवाद. आपणही मला आमंत्रित केलं, माझे विचार जाणले, म्हणून आपलं आणि आपल्या संपूर्ण टीमचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.